Hi, hello, good morning to everyone. आज आहे 28 ऑफ मे 2026. सो कालचा व्लॉग नाही आला. काल खूप कामं होते त्याच्यामुळे काल व्लॉग शूट करायला नाही भेटला. सो त्यामुळे कालच्या दिवशी मी इथे सुट्टी घेतली व्लॉगसाठी आणि आजचा व्लॉग तर नक्कीच येणार आहे. सो आता मी जस्ट रेडी झालो आहे, देवपूजा झाली आहे. सो आता चाललो आहे कॉफी प्यायला. सो बघूया आता माऊ उठली का नाही. माऊ केव्हाच उठली आहे. माऊ काय करते? स्टडी. तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असणार माऊसाठी नवीन स्लेट, डस्टर आणि चॉक आणले आहे. सो आता स्लेटचा यूज तर झाला, आता टेबलचा यूज करते ते. हो, कालचा एक दिवस ब्लॉगला खाडा पाडला, पण नक्कीच मी तो भरून काढणार आहे. सो नेक्स्ट येणाऱ्या काही ब्लॉग मध्ये 2 ब्लॉग नक्कीच मी टाकेन आणि टोटल आपला जो टार्गेट आहे. आणि हा, आतापर्यंत मी 30 व्लॉग कंटिन्यू मी टाकले आहे मागच्या एका महिन्यामध्ये. सो आतापर्यंत 32 व्लॉग्स कम्प्लीट झाले आहे. सो नेक्स्ट टार्गेट जे आहे ते टोटल माझं 3 मंथ्सचं आहे, म्हणजे फर्स्ट वन म्हणजे 3 मंथ्स. सो पहिलं टार्गेट कम्प्लीट करायचं म्हणजे टोटल 90 व्लॉग्स. सो चला आता पिऊया मी कॉफी. सो आता इथे कॉफी. सकाळचे वाजले आहे 8. कालच्या ब्लॉगची सुरुवात केली होती मी, पण कामच एवढे होते की त्यामुळे नाही जमलं काही शूट करायला नेक्स्ट. सो त्यामुळे सोडून दिला आणि आजचा ब्लॉग आता चालू केला आहे मी. 1 कप कॉफी, 1 कप कॉफीसाठी आपण घेतो 1 कप. आणि हा ब्लॉग तर माझा बघितला असणार, जो की मी तिथून ही जी सीझर आहे ही इथून मी थ्रो केली होती त्यामध्ये. तर नसून बघितलं तर नक्कीच जाऊन बघा एकदा. खूप भारी झालं होतं, म्हणजे पहिल्याच एकाच टेकमध्ये जी सीझर जी आहे ती मी त्यामध्ये टाकली होती. अरे बाप, का वाजलं रे? करायचं का ट्राय? लेट्स सी. सो ब्लॉग मध्ये काही जण असं ना शूट करा, म्हणजे कॉन्टेंट जर भेटलं नाही ना तर व्लॉग मध्ये काहीच भेटत नाही शूट करण्यासाठी. आणि आज असणारा आहे कॉन्टेंट. काल नक्की नव्हतं, काल ऍक्च्युली मी चालू केलं होता ब्लॉग मॉर्निंगला. एक बाहेर चाललो तुम्ही तर मी तेव्हाच शूट केलं होतं. पण नंतर तिकडून येताना खूप उशीर झाला मला आणि त्यानंतर नाही जमला. नंतर परत मार्केटमध्ये गेलो, भाजीपाला गेलो मयुरी आणि मी. सो नाही जमलं. सो आज आहे गुरुवार. सो आज असतो मला उपवास आणि पितो आता मी कॉफी. सकाळची वाजले आहे 8. सो माऊ. सो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल काही कॉन्टेंट बनवण्यासाठी, तुम्ही माझे ब्लॉग बघून जर काही थोडंफार तर इन्स्पायर होत असला तर नक्कीच कॉल. तुम्हाला जर आवडत असेल कॉन्टेंट बनवण्यासाठी तर नक्की स्टार्ट करा कॉन्टेंट बनवायला. सो पहिले 1-2 दिवस, 1 हफ्ता थोडंसं ऑकवर्ड वाटणार, पण थोडंसं ट्राय करा. अपलोड नका करू. आणि जेव्हा तुमच्यात कॉन्फिडन्स येणार बोलण्याचा, व्हिडिओ कॅमेरासमोर फेस करण्याचा, तर नक्कीच तुम्ही कॉन्टेंट अपलोड करायला चालू करून द्या. स्पेशली ज्यांना काही गोष्टी सांगायला आवडतात, बोलायला आवडतात, ज्या लोकांना बोलायला आवडतं त्या लोकांनी नक्कीच ब्लॉग स्टार्ट करायला पाहिजे. काही पण कॉन्टेंट घ्या, काही पण टॉपिक घ्या, पण नक्कीच स्टार्ट करा. फ्युचर आहे खूप मोठं यामध्ये, खूप मोठं फ्युचर. सो नक्कीच तुम्हाला जर काही डाऊट असेल किंवा काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच मला विचारा. आणि मोस्ट ऑफ द लोक जे आहे बघणारे ते माझे फॅमिली मेंबर्समध्येच असतात, रिलेटिव्हमध्येच आहे. सो नक्की जर तुम्हाला चालू करायचं असेल तर नक्की माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. मी कसं स्टार्ट केलं ते तुम्हाला मी नक्की शेअर करेन. माझा टाइम होता 7:30 वाजेचा, पण आता मला 8 वाजता. सो कॉफी आता रेडी झाली आहे. कॉफी पिऊन घेतो. आमच्या गणपा. अरो, अरा तुझी स्लेट कुठे? कोण आहे गमाती तुमच्या? काय नाव आहे त्याचं? गंपा. गणपत एकदम आवडतो तुला गणपा. हाईट वाढली वाटतं आता, हा ना? हाईट वाढली. बाबू काय आलं बाहेर? काय आलं होतं काल? आ, इमाम इमान का इमाम? औषध इंजेक्शन कसं देतात? कशा येतात इंजेक्शन? माऊ इंजेक्शन कसं येतात?
समोर आहे ना चर्च. आज मॉर्निंग पासून भरपूर काम होते. दुपारनंतर मी ब्लॉग केलाच नाही. सो आता जस्ट जेवण झालं माझं आणि आमची माव लवकर झोपली आहे. आज डोळ्याला लागते काय झोपली. चला सो आता आम्ही चालू आहे खाली चक्कर मारायला. माऊ लवकर झोपली आज कारण की दुपारी झोपली नव्हती ती, त्यामुळे रात्रीची वाजले आहे ऑलमोस्ट 10:30 होत आले. आणि आज इव्हिनिंगला एक खूप मोठं काम होतं. म्हणजे पार्किंग मधल्या काही लाईट्स बंद पडल्या होत्या. सो 6-6:30 नंतर 9 वाजेपर्यंत तेच काम चालू होतं. सो पूर्ण फेडअप झालं. आलो आंघोळ केले. इतकं क्लायमेट पण इतकं ह्युमिड क्लायमेट आहे ना, खूप गरम झालं. सो आंघोळ केली, जेवण झालं. त्याला म्हटलं आता फिरून येऊया. आज आमच्या बिल्डिंग मध्ये हेच काम चालू होते. इथे एक लाईट लावली, इकडे 2 लाईट, मागे 2-3 लाईट, फुल ऑन लाईटच लाईट. एकदम भारी वाटतं, एकदम उजेड, छान उजेड वाटतो इथे. पहिले थोडा अंधार पडायचा पण आम्ही आता पूर्ण उजेड केलाय. चल साक्षी कुठं चालली? साक्षी चालली आता फिरायला. मस्त फिरायला आलोय मयुरी मी. छान खूप दिवसानंतर फिरायला आलो. रोज आमच्या सोबत माऊ राहायचे पण आता माऊला झोपू दिला आम्ही. झोपून दिलं त्याच्यामुळे आम्ही छान फिरायला आलो. आता चला इकडून टर्न मारा.